जर तुमचं 12वी मध्ये शिक्षण झालं असेल म्हणजे 12वी पास जर तुम्ही झाला असाल तर तुमच्यासाठी एक चांगली नोकरीची संधी आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतील, वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतील, यांच्यामध्ये एक क्लरिकल कॅडर म्हणजे ज्याला आपण असिस्टंट म्हणतो किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणतो, त्या कॅडरसाठी एक नवीन रिक्रुटमेंट जी आहे याचं एक नोटिफिकेशन काल परवा पब्लिश झालं, ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन CHSL स्टँड फॉर कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन। तर जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेत अशा विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आहे। या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय समजून घेणार आहे, नेमके कुठले कुठले विद्यार्थी एलिजिबल आहेत, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया कशी असेल, एक्झामचा पॅटर्न कसा असेल, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात, एक्झामची फीस काय, तर संपूर्ण माहिती जी आहे ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जे विद्यार्थी किमान 12वी उत्तीर्ण आहे, किमान 12वी उत्तीर्ण, जर मी ग्रॅज्युएशनला आहे फर्स्ट इयर सेकंड इयरला किंवा माझं ग्रॅज्युएशन संपलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन संपलंय, असे सगळे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहे। त्यामुळं जे विद्यार्थी यासाठी इंटरेस्टेड आहात तुम्ही फॉर्म भराच, पण सोबत तुमच्या इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जे लोक आता हे नेमकी पोस्ट जी आहे, ही जी पोस्ट आहे या नेमकी पोस्टचे नाव काय, तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजे आपण म्हणतो की लिपिक, ज्याला आपण म्हणतो वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक, त्या टाईपचे पोस्ट जे आहेत। त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JSA। तर या 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, 3 वेगवेगळ्या पोस्टसाठी या रिक्रुटमेंट कंडक्ट करण्यात येतात। या 3 वेगवेगळ्या पोस्ट फक्त एका ऑर्गनायझेशनमध्ये असतात का? नाही, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे ऑर्गनायझेशन, होम मिनिस्ट्रीचे मिनिस्ट्रीज असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन असतील, तर या सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रुटमेंट जी आहे ही याच्या माध्यमातून होत असते। जसं SSC CGLच्या माध्यमातून जे रिक्रुटमेंट होतात, मग जसं तुमचं CAG असेल, त्यानंतर तुमचं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, GST डिपार्टमेंट असेल, याच्यामध्ये ऑफिसर कॅडरची रिक्रुटमेंट होते आणि या एक्झामच्या माध्यमातून त्याच ऑर्गनायझेशनमध्ये क्लरिकल कॅडरची रिक्रुटमेंट होते। बस एवढा डिफरन्स आहे, बाकी काहीच नाही। आता नेमका पगारात जर बघितलं तर बँक क्लर्कपेक्षा जास्त पगार या लोकांना असतो। म्हणजे या पदावर जर तुमचं सिलेक्शन झालं तर लोअर डिव्हिजन क्लर्क जो आहे, त्यांना हा ग्रेड पे लागतो। डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी हा लागतो आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A ज्याला आपण म्हणतो, तर त्यांच्यासाठी या टाईपचा म्हणजे हा ग्रेड पे लागतो। आता नॉर्मली ग्रेड पे जो असतो, ग्रेड पे याच्या अराउंड 2.5 ते 3 पट ग्रॉस सॅलरी येते। म्हणजे फॉर एक्झाम्पल 20,000 ग्रेड पे तर अराउंड 50,000 ते 60,000 रुपयांच्या आसपास सॅलरी असते, ग्रॉस सॅलरी। मग त्यातून कटिंग वगैरे होऊन जो आपल्या हातात पडेल तो ऍक्च्युअल पगार असतो, आपण ज्याला नेट सॅलरी म्हणतो। ठीक आहे। आता यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन जसं मी सांगितलं की 12वी उत्तीर्ण तुम्ही असावात, पण कधीपर्यंत उत्तीर्ण असावात, तर 1 ऑगस्ट 2024 पर्यंत जे लोक 12वी पास होत आहेत, 1 ऑगस्ट 2024 पर्यंत जर तुमचं 12वी पास होत आहेत तुम्ही, तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात। मग ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली आहे, 12ची परीक्षा यावर्षी दिली आहे आणि निकाल नॉर्मली आपला महाराष्ट्रामधला निकाल जो आहे हा नॉर्मली ऑगस्टच्या अगोदरच लागतो, तर तुम्ही सगळे लोक जे आहात तुम्ही यासाठी एलिजिबल आहात। तिकडे तुम्हाला फॉर्म भरताना तसं मेन्शन करता येईल की तुम्ही यावर्षी अपियर आहात। ठीक आहे। बाकी एज लिमिट बद्दल जर बोलायचं झालं तर मिनिमम 18 वर्ष, मॅक्सिमम 17 वर्ष ही जनरल कॅटेगरीची एज लिमिट आहे। तेच जर OBC साठी बघितलं तर 18 ते 30 वर्ष म्हणजे +3 वर्षाचं एक्झम्पशन। तेच जर तुम्ही SC ST साठी बघितलं तर 18 ते 35 वर्ष असा एज लिमिटचा क्रायटेरिया आहे, वयोमर्यादा ज्याला आपण म्हणतो। म्हणजे बरं, आता हा वयोमर्यादाचा क्रायटेरिया कधी, तर 1 ऑगस्ट 2024 पर्यंतचं, म्हणजे त्याच डेट ऑफ बर्थ, त्याच डेट पर्यंत जी डेट तुमची ग्रॅज्युएशनची कट ऑफ डेट आहे, सेम डेटला तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27 ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी, OBC साठी 30 आणि SC ST साठी 30 या पद्धतीने। आता निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असते, त्यासाठी 2 परीक्षा असतात, Tier 1 Tier 2। साध्या भाषेत बोलायचं झालं तर प्री आणि मेन्स। जे लोक बँकिंगची तयारी करतात त्यांना तर ही खूप चांगली संधी आहे, कारण बऱ्यापैकी बँकिंगशी रिलेटेड यांचा सिलेबस आहे। त्यामुळे Tier 1 Tier 2 जरी परीक्षा प्री आणि मेन्स असली तरी डिफिकल्टी लेवल ही बँकिंगपेक्षा कंपॅरेटिव्हली खूप कमी असते,
त्या संदर्भातही आपण पुढे बोलूया की कुणी कुणी फॉर्म भरला पाहिजे, कुणी कुणी फॉर्म भरला नाही पाहिजे. टियर 1 जी टियर 1 एक्झाम आहे म्हणजे प्री एक्झाम जी आहे याच्यामध्ये 4 विषय इंग्लिश, रिझनिंग, क्वांट म्हणजे मॅथ्स आणि जनरल अवेअरनेस 4 विषय. 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क आणि 25 क्वेश्चन 50 मार्क अशी 100 क्वेश्चन आणि 200 मार्कांची ही परीक्षा. म्हणजे एक प्रश्न आहे 2 मार्काला, एक प्रश्न 2 मार्काला. ठीक आहे. आणि यासाठी एकूण 60 मिनिटांचा कंपोजिट टाइम दिलेला असतो. 60 मिनिटांचा कंपोजिट टाइम म्हणजे तुम्ही कुठल्याही सेक्शनमधून कुठल्याही सेक्शनमध्ये जाऊ शकता. म्हणजे ॲज गुड ॲज बँकिंग सारखं आहे. RRB PO RRB क्लर्कला जसं असतं तसं IBPS क्लर्कला वगैरे सेक्शनल टायमिंग असतं. तिथं सेक्शनल टायमिंग नसून हा कंपोजिट टाइम आहे. 4 विषय आणि 4 विषयाला प्रत्येकी 25 क्वेश्चन आणि 50 मार्क या पद्धतीने. विषय पुन्हा एकदा सांगतो, इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसमध्ये जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर, स्ट्रॅटेजिक आहे आणि थोडाफार जनरल स्टडीजचा पण पार्ट याच्यामध्ये विचारला जातो. ठीक आहे. जर तेच मेन्सबद्दल बोलायचं झालं तर मेन्समध्ये 2 पार्ट असतात. मेन्समध्ये एक सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग असतं. मॅथ्स आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन, 60 क्वेश्चन, 1 क्वेश्चन 3 मार्काला असे 180 मार्क तिकडं. म्हणजे बघा मॉड्यूल 1 म्हणजे एकदाच परीक्षा द्यायची असते, म्हणजे एका टप्प्यात ही परीक्षा असते. 30 क्वेश्चन मॅथ्सचे, 30 क्वेश्चन रिझनिंगचे गुणिले 3 मार्क म्हणजे 180 मार्क मॅथ रिझनिंगला. यासाठी प्रत्येक सेक्शनला 1 तासांचा वेळ, म्हणजे हा पूर्ण 1 तासांचा वेळ या एका सेक्शनला. त्यानंतर हे सेक्शन संपलं की दुसरं सेक्शन येतं इंग्लिश आणि GA. इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन आणि GA साठी 20 क्वेश्चन. पुन्हा एकूण एका क्वेश्चनला 3 मार्क गुणिले 180 म्हणजे 180 प्लस 180 360 मार्कांची परीक्षा. त्यानंतर कम्प्युटरवाला जो पार्ट आहे कम्प्युटर याचे 15 क्वेश्चन असतात आणि 1 क्वेश्चन 3 मार्काला म्हणजे एकूण 15 गुणिले 3 45. मग 180 प्लस 180 360 आणि 45 म्हणजे एकूण 405 मार्कांची परीक्षा. आणि मग फायनल कट ऑफ जो आहे तुमचा हा आउट ऑफ 405 मार्क लागतो. 405 मार्क. तर अशा पद्धतीने टियर 1 जी आहे ती तिच्यामध्ये 4 विषय 25 मार्क 50 क्वेश्चन 25 क्वेश्चन 50 मार्क. आणि टियर 2 मध्ये पण तेच विषय म्हणजे प्रीचा जो सिलेबस आहे तोच मेन्सला आहे. थोडी डिफिकल्टी लेवल फक्त कमी जास्त आहे. त्यामुळे असं नाही की मी प्री करतोय मी मेन्स करतोय तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज आहे. जो प्रीचा सिलेबस आहे तोच मेन्सचा सिलेबस आहे. फक्त ॲडिशनली काय 15 क्वेश्चन कम्प्युटरचे विचारले जातात. यात एक फायदा पण असा आहे की यात सेक्शनल कट ऑफ नसतो. SSCच्या कुठल्याही प्रीमध्ये असेल किंवा मेन्समध्ये असेल सेक्शनल कट ऑफ नसतो. सेक्शनल कट ऑफ नसल्याचं डेफिनेटली आपला आणखी एक ॲडव्हान्टेज काय मिळतो की प्रत्येक विषयात पास व्हायचं असं काही कंपल्सरी नाही. सपोज एखाद्याचं मॅथ्स चांगलं रिझनिंग चांगलं आहे त्याने मी मॅथ्स रिझनिंगमधून चांगले मार्क मिळवले, इंग्लिशमध्ये थोडे कमी मार्क मिळाले, GA मध्ये थोडे कमी मार्क मिळाले, पण मॅथ रिझनिंगमधून तो कंपेन्सेट केलं. किंवा एखाद्याचं GA इंग्लिश चांगले मॅथ रिझनिंग थोडंसं वीक आहे तर अशा पद्धतीने कुठूनही तुम्ही कंपेन्सेट तुमचे मार्क्स करू शकता. हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज जे हा तुम्हाला डेफिनेटली मिळेल. पुढचा मुद्दा, आता जे लोक काही पोस्टला प्रत्येक पोस्टला स्किल टेस्ट नाही आहे बघा. स्किल टेस्ट हा शेवटचा सेक्शन 3 आहे. स्किल टेस्ट कोणाकोणासाठी पार्ट आहे. स्किल टेस्ट फॉर DEO इन डिपार्टमेंट जे DEOज जे आपण म्हणलं डेटा एंट्री ऑपरेटर, तर डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी एक स्किल टेस्ट आहे. 15 मिनिटांची स्किल टेस्ट असते. तुम्हाला टायपिंग करावी लागते, कम्प्युटरवर टायपिंग करावं लागते. यासाठी सर आमच्याकडे सर्टिफिकेटच नाही, टायपिंग सर्टिफिकेट चालतं काही प्रॉब्लेम नाही. विदाउट टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. टायपिंग सर्टिफिकेटची या ठिकाणी गरज नाही, फक्त टायपिंग आली पाहिजे. तेच DEOज जर ग्रेड A लेवलचे असतील, स्किल टेस्ट फॉर ग्रेड A DEOज एक्सेप्ट इन डिपार्टमेंट म्हणजे इथं डिपार्टमेंट आणि मिनिस्ट्रीसाठी आणि डिपार्टमेंट आणि मिनिस्ट्री सोडून यांच्यासाठी एक स्किल टेस्ट असते. सेम 15 मिनिटांची स्किल टेस्ट. म्हणजे स्किल टेस्ट म्हणजे ते तुम्ही समजून घ्या फक्त की डेटा एंट्रीचं काम आहे, की डिप्रेशनचं काम. टायपिंग टेस्ट फॉर LDC आणि हा वाला पार्ट ज्युनियर स्टॅटिस्टिक्स यासाठी पुन्हा 10 मिनिटांची एक स्किल टेस्ट. तर हा स्किल टेस्टवाला जो पार्ट आहे, स्किल टेस्टवाला पार्ट हा एक क्वालिफाईंगवाला पार्ट आहे. म्हणजे याच्यासाठी याचे जे मार्क आहेत हे तुमचे पुढे कन्सिडर नाही केले म्हणून तो मार्कवाला सेक्शन जो आहे तुम्हाला रिकामा दिसतोय. म्हणजे फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं टियर 2 वरच होणार 405 मार्कांपैकी. पण हा वाला जो पार्ट आहे हा क्वालिफाय होणं आवश्यक आहे. म्हणजे मिनिमम जे तुम्हाला सांगितलं की एवढे मिनिटांमध्ये तुमची एवढे की रिप्रेस झाल्या पाहिजे. चुका कन्सिडर पण केल्या जातात, 1-2-3% चुका ज्या आहेत त्या पण कन्सिडर केल्या असतात. तर हा वाला जो पार्ट आहे हा फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे. यासाठी तुम्हाला
याचे मार्क्स तुमचे कुठं फायनल सिलेक्शन किंवा फायनल प्रोसेसमध्ये काउंट होत नसतात. ठीक आहे. आता परीक्षेचे स्वरूप कसं असतं, नेमकी एक्झाम कशी असते, ऑफकोर्स परीक्षा जी आहे ही MCQ टाईपची असते. तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्याला ऑप्शन्स. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असून परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ म्हणजे पर्याय असणार आहेत, ऑप्शन असणार, ऑप्शन टिक करायचे, कुठे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे नाहीये. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तो हो 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.5 मार्क तुमचे मायनस होतील जर तुम्ही रॉंग आन्सर केलं तर. जर तुम्ही आन्सरच नाही केलं तर मग डेफिनेटली नाही. आता नॉर्मली फीस बद्दल जर बोलायचं झालं तर जनरल कॅटेगरीचे जे मेल आहेत, जनरल कॅटेगरीचे मेल यांना 100 रुपये फीस आहे, बाकी सगळ्यांना फ्री आहे. बाकी सगळ्यांना फ्री आहे. जनरल कॅटेगरीचे मेल, जनरल कॅटेगरीचे फिमेल फ्री, OBC SC ST मेल फिमेल फ्री, PWD कॅन्डिडेट फ्री, एक सर्व्हिसमन फ्री, म्हणजे सगळ्यांसाठी फ्री आहे. फक्त आणि फक्त फीस कोणाकडनं घेणार तर मेल कॅन्डिडेटकडून, जी पण निग्लिजिबल आहे म्हणजे 100 रुपये फीस आहे. तर अशा पद्धतीने हा सिलेक्शन प्रोसेसवाला पार्ट. कधीपासून फॉर्म चालू होणार आहेत, तर ऑनलाईन फॉर्म जे आहेत हे 8 तारखेपासून चालू झालेत, 8 एप्रिल 2024 पासून तर 7 मे 2025 पर्यंत याचे फॉर्म चालू असतील. एक्झाम जी आहे 7 मे 2024 पर्यंत. 11 मे पासून 15 मे पर्यंत तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला वाटलं काही करेक्शन आहे फॉर्म भरताना, काही चुकलं फॉर्ममध्ये, तर तुम्ही हे 10 मे ते 11 मे म्हणजे 2 दिवसामध्ये काही तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन असतील तर ते करेक्शनही तुम्ही करून घेऊ शकता. एक्झामच्या डेट मी ऑलरेडी तुम्हाला मंथली प्लॅनिंग सेशनमध्ये सांगितल्या होत्या. मंथली जो स्टडी प्लॅन सेशन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या डेटमध्ये तुमचं SSC CHSLची एक्झाम होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मोस्टली चालू होतील SSC CHSLची एक्झाम, आणि जून आणि जुलैमध्ये 2 महिने जी आहे ही ऑलमोस्ट एक्झाम चालेल. बाकी मेन्स एक्झाम जी आहे किंवा कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी मेन्स Tier 2 हिच्याबद्दल अजून तरी काही अपडेट नाही, किंवा हिची फायनल डेट जी आहे या प्रीचा रिझल्ट लागल्यानंतरच नॉर्मली डिक्लेअर होत असतात. ठीक आहे. बाकी काही कॉमन डाऊट्सबद्दल थोडंसं डिस्कशन करायचं आहे तुमच्यासोबत. कॉमन डाऊट्स म्हणजे नेमके कुठले सर, की फॉर्म कोणी भरावा, कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरावा का. बघा आता नॉर्मली मॅक्सिमम मुलं जे असतात आपल्याकडे हे बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी हा व्हिडिओ बऱ्यापैकी बघत असतील. जर बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. का भरला पाहिजे, कारण सिलेबस हा बँकिंग रिलेटेडच आहे. सिलेबस हा बँकिंग रिलेटेड, त्यामुळे फॉर्म भरला पाहिजे. जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करत नाहीत पण राज्य सरकारच्या एक्झामची तयारी करतात, तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. कारण GK असेल, इंग्लिश असेल, हे बऱ्यापैकी तुमच्या रिलेटेड असतं. मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट हो, रिझनिंग सुद्धा तुमच्या रिलेटेड असतं. फक्त मॅथ्सवाला जो पार्ट आहे हा तुम्हाला ॲडिशनल थोडासा करावा लागेल. जे विद्यार्थी रिसेंटली 12वी पास झाले, तुम्ही अनुभव म्हणून हा फॉर्म भरू शकता, कारण तसंही फीस किती आहे, 100 रुपये. SSC जे आहे, ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो, हे काय आहे तर हे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंट कंडक्ट करतं. मग केंद्र सरकारचे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असेल, केंद्र सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, केंद्र सरकारचे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स असतील, या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मिनिस्ट्रीजमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रुटमेंट करण्याचं काम जे हे स्टाफ सिलेक्शन कमिशन करतं. या ही जी परीक्षा आहे 10वी वाल्यांसाठी असते MTS, ज्याची लवकरच ॲड येईल. त्यानंतर दुसरी असते 12वी वाल्यांसाठी CHSL 12वी वाले जे लोक विद्यार्थी पास असतात मिनिमम, यांच्यासाठी CHSL. आणि अजून एक नवीन ॲडव्हर्टिजमेंट येईल CGL ही असते ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठी. तर आता मुद्दा असा आहे की CHSL आणि CGL या दोघांचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न एक्झॅक्टली सेम आहे. आणि CGL सारखा जॉब म्हणजे हा आयुष्यातला ड्रीम जॉब आहे. याला वर्दी वगैरे सगळे जॉब म्हणजे सगळ्या पोस्ट याच्यामध्ये असतात. त्यामुळं इथं जर तुम्हाला हे तुमचं CHSL टार्गेट असेल CGL, तर तुम्ही CHSLची परीक्षा देऊन पाहिलीच पाहिजे. बरेच जण आपल्याकडचे बँकिंगची तयारी करतात, बरेच जण आपल्याकडची UPSCची तयारी करतात, राज्यसेवेची तयारी करतात. मी म्हणतोय की बँकिंगची तयारी केल्यापेक्षा UPSCची तयारी करणारे जे लोक आहेत हे बरेच जण असे असतात की ऑटोमॅटिकली CSSL मध्ये लागून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गॅस्टेड ऑफिसर, नॉन गॅस्टेड ऑफिसरवर सिलेक्शन होऊन येतात. सेम त्याच वेळेनं जर तुम्ही थोडंसं पुश केलं स्वतःला, तुम्ही CGL आरामात पास करू शकता. 2 वर्षांचा जर टाइम एखाद्या विद्यार्थ्यांकडे असेल तर मी म्हणेल बँकिंग सोबत तुम्ही CHSL CGL पण ट्राय केलं पाहिजे. कारण चांगले जॉब आहेत, जॉबमध्ये काही प्रेशर नाही आहे, पब्लिक इंटरफरन्स कमी आहे, सोशल स्टेटस चांगलं आहे, पगार चांगलं आहे, वेतन भत्ते वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. त्यामुळं प्रत्येकाने डेफिनेटली हा फॉर्म भरा. जरी तुम्ही बँकिंगची तयारी करत असाल, जरी तुम्ही इतर कुठली तयारी करत असाल, तर एक अनुभव म्हणून जो आहे
हा डेफिनेटली फॉर्म भरा. बँकिंगची तयारी करणारे बरेच विद्यार्थी बाय डिफॉल्ट हा फॉर्म भरून ऑटोमॅटिकली प्री एक्झाम क्वालिफाय झालेत. मागच्या वर्षीचा पण हा खूप माझा मोठा अनुभव आहे की SSC CHSLच्या आम्ही परीक्षा जर सहज म्हणून देऊन आलो आणि Tier 1 क्वालिफाय झालो. CGL आम्ही सहज म्हणून देऊन आलो आणि Tier 1 क्वालिफाय झालो. मग थोडं स्वतःला जर स्ट्रेच केलं, थोडं पुश जर केलं तर डेफिनेटली याचा फायदा होईल. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या बँकिंगच्या एक्झाम ज्या आहेत या जुलै ऑगस्टमध्ये येणार आहेत. मग आता आपण ही परीक्षा देतोय, या परीक्षेचा फॉर्म भरतोय. सध्या स्लॅक टायमिंग आहे. या स्लॅक टायमिंगमध्ये जर हा फॉर्म भरला तर जूनमध्ये याची परीक्षा संपून जाईल. जून जुलैपर्यंत तुम्ही पुन्हा जुलैपासून तुमचा बँकिंगचा अभ्यास करायला रिकामे आहातच. बरं, त्यातल्याच वेगळा अभ्यास करायची गरज आहे का? तर नाही, सेमच अभ्यास आहे, वेगळा अभ्यास पण करण्याची गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा फॉर्म भरा. हा फॉर्म भरण्याची जी लास्टची डेट आहे 7 मे 2024 आहे. वेबसाईट कुठली आहे? ssc.gov.in. याच्यावरूनच कळलं असेल की याच्यामध्ये GOV लागले, गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे ssc.gov.in. तर याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. सगळ्यांनी फॉर्म भरा, प्रत्येकाने फॉर्म भरा. वाईटातलं वाईट काय होईल, 100 रुपये तुमचे जातील जनरल कॅटेगरीच्या मेलचे. एक्झाम सेंटर जे संभाजीनगर असतं, महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्हा ऑलमोस्ट जेवढे बँकिंगसाठी सेंटर असतात तेवढे एक्झाम सेंटर SSC CHSL साठी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने फॉर्म भरा. इन्व्हेस्टमेंट म्हणून हा फॉर्म भरा, एक्सपिरियन्स म्हणून हा फॉर्म भरा. ठीक आहे. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती. बाकी रिलेटेड काही डाऊट तुम्हाला असेल, काही वाटलं विचारायचे, तुमच्याला माझा पर्सनल नंबर आहे, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय.